नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. ओके, आपण आज निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे आणि त्यानंतर आपण डेली उद्यासाठी काय होणार आहे ते पण आपण ॲनालिसिस करणार आहे. वीकली ॲनालिसिस करायचं कारण एवढं असतं की आपण येणाऱ्या वीकमध्ये प्लॅन करतोय की ट्रेडिंग कसं करायचं. ओके, तर त्याआधी आपण काय करूया की पास्ट काय झालंय ना आपण ते चेक करूया. बघा, आपल्याला इथं पाहायला मिळतंय पहिल्यांदा बघा मार्केटनं काय केलं. इथं बघा, मी आता ही डेली चार्ट आहे, दिसते तुम्हाला, हा आहे डेली चार्ट. तर डेली चार्टमध्ये दिसतंय काय बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला जरा थोडंसं क्लिअर करतो. ओके, तर इथं बघा पहिल्यांदा मार्केटनं प्राइस ॲक्शन करून जो 25,000 आहे ना, 25,000 हे पहिल्यांदा एक रेजिस्टन्स वन आपल्यासाठी आता तयार झाला आहे. काय म्हणतोय, तिथून नंतर मार्केटनं डाऊन साईडला आलंय आणि त्यानंतर कन्फर्म मार्केट काय करतं की 24,000च्या खाली, काय म्हणतोय मी 24,000च्या खाली, ही बघा दुसरा रेजिस्टन्स 2 इथं लक्षात ठेवा, 25,000 आणि त्यानंतर 24,000. मार्केट डाऊन स्लोली डाऊन साईडला यायला लागले आणि आता आपल्याला पाहायला मिळतं मार्केट 23,000च्या खाली मार्केट आता ट्रेड करते. म्हणजे हे आपल्यासाठी असणार आहे रेजिस्टन्स 3. हे आपल्याला पाहायला मिळते मार्केटमध्ये. म्हणजे मार्केटनं सांगतंय काय की मी स्लोली डाऊन साईडला चाललोय, हे आपल्याला मार्केट दिसायला लागलंय. बघा, पहिल्यांदा 25,000च्या खाली ट्रेड करायला लागलं, परत 24,000च्या, आता 23,000च्या. इथून मार्केट जर खाली ट्रेड करायला लागलं तर हे आपल्याला 22,000 सुद्धा दाखवू शकतं. हे पण आपण मागच्या वीकली ॲनालिसिसमध्ये सांगितलं होतं. फक्त विषय काय झाला की मार्केटनं जो सपोर्ट आहे ना, हा तो सपोर्ट ब्रेक केला नाही. मी तुम्हाला एक पॉईंट सांगितलेला, जर मार्केट जर हा 22,800 जर ब्रेक करेल तरच आपल्याला पाहायला मिळतो डाऊन साईडची एक सेलिंग आपल्याला पाहायला मिळेल, ते पण सांगितलं. आणि जर मार्केट 22,800च्या खाली जात नसेल, तर आपल्याला येणारा जो वीक होता, म्हणजे जो आता लास्ट वीक झाला ना, तो आपल्यासाठी कन्फ्युजन वीक असणार आहे, हे पण मी सांगितलं होतं. आणि तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. बघा, ही लास्ट वीक बघा, लास्ट वीकमध्ये आपल्याला ट्रेडिंग कोणत्याच दिवशी करता आली नाही. सोमवारपासून म्हणजे मंडे पासून ते फ्रायडेपर्यंत आपल्याला ट्रेडिंग करता आली नाही. पूर्ण मार्केट सॅड वेव्ह गेलेलं आहे. ओके, आता इथं होऊ काय शकतं, आता येणाऱ्या वीकमध्ये काय होऊ शकतं ना, ते पर्यंत आपण डिसाईड करूया. बघा, आपल्याला अजून मार्केट काय सांगतोय की 22,800 खाली ट्रेड करत नाही म्हणून सांगतोय. तोपर्यंत आपण सध्याच्याला काय करायचं, न्यूट्रल राहायचंय. काय म्हणतोय, न्यूट्रल राहायचा अर्थ असा आहे की इथून मार्केट रिव्हर्स पण होऊ शकतं. पण इथून जर मार्केट समजा आता हे 22,800 जर ब्रेक करायला लागलं, कारण की 23,000च्या खाली ट्रेड करायला लागलंय, तर आपल्याला इथून परत बिग सेलिंग खालच्या साईडला बरोबर 800 पॉईंटची पाहायला मिळू शकते. ओके, हा आहे वीकली चार्ट. बघा, वीकली चार्टमध्ये आपल्याला दिसते काय, वीकली चार्टमध्ये आपल्याला ही लास्ट कॅन्डल जी फॉर्म झाली ना, ती आहे इन्व्हर्टर हॅमर. ह्याच्यामध्ये कसं असतं, इन्व्हर्टर हॅमरमध्ये ही निगेटिव्ह आहे, ठीक आहे, लाल कलरची आहे, पण इथून मार्केट रिव्हर्स करायची क्षमता त्या कॅन्डलमध्ये आहे. म्हणतोय कारण की इथून स्मॉल एसएल बसतोय फक्त. कुणासाठी, जो इथून जे पुट रायटर आहेत ना, पुट रायटरला काय आहे की इथून फक्त 100 पॉईंटचा एसएल त्यांना घ्यायचा आहे, फक्त 100 पॉईंटचा, आणि त्यांना काय करायचं की इथं होल्ड करायचं पोझिशन. जर इथून मार्केट खालच्या साईडला गेलं तर त्यांचा एसएल हिट होणार आणि तेव्हा मार्केट डाऊन साईडला जाणार आहे. बघा, मंडेला म्हणजे उद्याच्या दिवशी मार्केटला जर डाऊन साईडला जायचं असेल तर उद्याचा चान्स आहे. जर मार्केट उद्या दिवशी जर डाऊन साईडला जात नसेल, इथून खाली जात नसेल, तर परत इथं काय होणार की पुट रायटर ऍड होणार आणि इथून नंतर आपल्याला एक ग्रीन कॅन्डल येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकते. फक्त येणाऱ्या वीकचं बोलतोय मी, नंतरचं वीकचं आपण पुढच्या वेळी बघूया. बघा, कारण की इथं एक स्मॉल एसएल त्यांना भेटतोय, त्यामुळे म्हणतोय. जर उद्या जर मार्केट इथून खाली साईडला जायला लागलं तर आपल्याला डाऊन साईडला मार्केट पाहायला मिळतं, ते पण आपलं असणार आहे 22,000. हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल, हे पण आपण एक्सप्लेन केलं होतं. फक्त उद्याचा येणारा दिवस इम्पॉर्टंट आहे. ओके, आता आपण काय करूया की डेलीमध्ये जाऊया आणि डेलीमध्ये गेल्यानंतर आपण उद्यासाठीच ॲनालिसिस करूया. बघा, उद्यासाठी ॲनालिसिस करायचं असेल तर आपल्याला काय समजतं, बघा इथं समजतं की एक ट्रेडिंग झोन झाला आहे. काय म्हणतोय, ट्रेडिंग झोन आहे. लास्टच्या एका झोनमध्ये मार्केटने ट्रेड केले 23,000 ते लास्टला 22,800 ह्या झोनमध्ये फक्त 200 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केटने ट्रेड केलं आहे. आणि येणारा जो झालेला वीक आहे ना, तो आपल्यासाठी कन्फ्युजन वीक होता. मी ते पण सांगितलं, कारण की मार्केटने काय केलं की त्याच्यावर ट्रेड केलं होतं. कशाच्या वर, 22,800च्या वर. बघा, इथून जर मार्केट मला 23,000च्या वर जर जाताना जेव्हा दिसेल तेव्हा मी काय करेल की बाईंग करायचा विचार करेल, किंवा अजून एकदा लक्षात ठेवा, जर मार्केट मला 22,800च्या हितं ह्या साईडला मला कुठंतरी बाईंगची एंट्री देत असेल, काय म्हणतोय, बाईंगची एंट्री हितं, तर मी बाईंग करायचा विचार करेन. ह्या आधीमध्ये मी एंट्री घेणार नाही, बाईंगची पण करणार नाही, सेलिंगची पण करणार नाहीये.
ओके, हे मला इथं दिसतंय म्हणून तुम्हाला सांगितलं. आता बघा, जर मार्केट मला उद्याच्याला समजतंय की काय व्हायला, समजून जाईल उद्याच्याला मंडेला मार्केट समजतं की 22,800 खाली ट्रेड करायला हे मला जर दिसायला लागलं तर मी सेलिंग करायला जाणार, कारण की इथून मला 800 पॉईंट मिळू शकतात. काय म्हणतोय, 800 पॉईंट डाऊन साईडचे मिळू शकतात त्यामुळं. आणि जर मार्केटनं डिसाईड केलं उद्याच्या दिवशी, मग मार्केट दाखवते की बाबा की काय करतं की मी ह्याच्यावर ट्रेड करायला, त्याचा मला प्लॅन माझा पूर्ण चेंज करावा लागेल. तेव्हा मला फक्त वॉच करावं लागेल की मार्केट काय करते का, 23,000च्या वर जाते का. नाहीतर परत एकदा मार्केटमध्ये काय होऊ शकते की आपल्यासाठी एक साइडवेव झोन पाहायला मिळू शकतो, आणि ह्या झोनमध्ये मार्केट आपल्याला ट्रेडिंग केलेलं पाहायला मिळतं.